उपदेशी वर्ग ज्याच्या गावामध्ये ती पदयात्रा गेली त्या गावच्या एका नामधारकाला देखील माझ्या देवाची पदयात्रा आली, माझ्या संतांची पदयात्रा आली, अशा प्रकारचं त्याला एक बळ यावं आणि आपली छाती फुगून त्याने सांगावं की बघा हा आमचा पंथ आहे, आमचे संप्रदायाचे लोक आहेत, आमची दिंडी आहे, आमची पालखी आहे, आमचे संत आहेत. हा एक त्याच्या मनातला एक न्यूनगंड दूर होऊन त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास, दृढ विश्वास निर्माण व्हावा, यासाठी एखादा जरी गावात उपदेश असेल तरी वाट वाकडी करून ही पदयात्रा त्या गावाला गेलेली आहे. दुसऱ्या पदयात्रेचं वैशिष्ट्य हे आहे की ही पदयात्रा जेव्हा आपलं मार्गक्रमण ठरवते, अथपासून इथपर्यंतचा एक क्रम ठरवते, मग त्यानंतर मात्र मध्ये आलेले जे गाव आहेत, मग त्या गावामध्ये कोणी उपदेशी असेल, नामधारक असेल किंवा नसेल, याचा कुठलाही विचार न करता फक्त अदृष्टाला साक्षी ठेवून त्या मार्गाने परिभ्रमण करण्याचा संकल्प या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या या मंडळाचा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असे अन्य गाव लागले की ज्या गावामध्ये महानुभाव पंथीय अनुयायी देखील नव्हते. एक प्रसंग मला चांगला आठवतो. पहिलीच आमची पदयात्रा गंगापूर गोवर्धन नाशिक येथून आरंभ झालेली ही पदयात्रा समारोप होता जालना या ठिकाणी. 89 सालचं ते साल आहे. तसं प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये आम्ही सर्वच संयोजक मंडळी अनभिज्ञच म्हणायला हरकत नाही. ना कुठली पत्रिका, ना कुठलं नियोजन, ना कुठलं संयोजन, एकच उद्देश की माझ्या देवाचा धर्मप्रचार करायचा आणि आपल्याला स्थानवंदन करायचे. आणि मग अशा प्रकारे त्या यात्रेचं आयोजन सुरू झालं आणि गुरुजनांची आज्ञा घ्यायसाठी गेले असताना त्यांनी केलेला जो हितोपदेश, अर्थात महाराष्ट्र अधिकरण कवीश्वर कुलभूषण कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी संवत्सर, साहित्याचार्य गुरुवर्य आचार्य प्रवर श्री विद्वत रत्न महाराष्ट्राधिकरण श्री मामाजी आज वांबुरीला वास्तव्य आहे त्यांचं. आणि मग या दोन आचार्यांचं मार्गदर्शन घेतलं, सल्ला घेतला, उपदेश घेतला आणि ही पदयात्रा गोवर्धन गंगापूर या ठिकाणाहून प्रारंभ झाली. कुठलाही पाठीशी अनुभव नाही. आज तर खूप सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर हे म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, पर येथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. अगोदरचं आम्हाला वाक्य माहित नाही, पण त्याच्या पुढचं वाक्य आम्ही मात्र हृदयाशी पक्क घट्ट ठरलं, धरून ठेवलं, तेथे सामर्थ्य पाहिजे म्हणजे भगवंताचे अधिष्ठान आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या मंडळींनी ही पदयात्रा आरंभ केली नाशिक गोवर्धन येथून. आणि ही पदयात्रा प्रवास करत 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 गंगातीरला निघालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये ही पदयात्रा गेली असताना माझ्या बालपणी मी काही त्या गोष्टी ऐकत होतो की समाजामध्ये मानव पंथाबद्दलचा जो एक घृणास्पद एक विचार होता. काही लोकांच्या मनामध्ये असे मानव संप्रदायाबद्दलचे विचार होते की ते म्हणायचे महानुभावांचं तोंडही बघायचं नाही. महानुभावाचं तोंड बघितलं की म्हणे दिवस वाया जातो आपला. अशी एक गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेली होती. मग हाच गैरसमज मानव संप्रदायाबद्दल असणारा तो दूर करण्याचं कार्य या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या या पदयात्रेच्या माध्यमातून करण्याचं या संचालक मंडळाने ठरवलं. ही पदयात्रा फिरत फिरत गंगापूर तालुक्यात गेली. एका गावामध्ये गेल्यानंतर अक्षरशः त्या गावच्या लोकांनी तर व्यवस्था काय करायची ती केली, परंतु पदयात्रा गावात प्रवेश केल्यानंतर त्या गावच्या लोकांनी मात्र घरदार बंद केली. आखो देखा आलंय, स्तुती नाही, स्वतःच काही नाही याच्यामध्ये. हे सगळं या मंडळीने अनुभवलेले, पदयात्रे त्या काळात असणाऱ्या मंडळीने अनुभवलं. पदयात्रा गावात गेली आणि गावातल्या लोकांनी दारं बंद केली. का? मानवाचं तोंड पाहायचं नाही. तर यांच्या अंगावरचे काळे कपडे आणि काळा ह्या अशुभ मानले जातं, है की नाही? मानले जाते की नाही? काही काळात लोकांना नाही, काळा हा विषय अशुभ म्हणजे अशुभ मानले जाते. परंतु त्या गावामध्ये पदयात्रा थांबली. 4-2 लोक आमच्या सेवेसाठी राहिले. गावामध्ये भिक्षा मागितली त्यांनी. गाव घरोघरी भाकरी सांगितल्या, भाजी तयार केली आणि सार्वजनिक जे गावचं ठिकाण आहे तिथं आणून त्यांनी ठेवली. महाराज तुम्ही तुमच्या हाताने घ्या, म्हणजे वाढायला कोणी नाही, खायला पण तयारी करून ठेवली.
मग त्यावेळेस बी ए भोसले सर आमच्या पदयात्रेमध्ये ग्रस्त संयोजक होते, न्यू अँड आर्ट कॉमर्सचे प्राध्यापक होते ते अहिल्यानगरचे, आणि प्रचंड त्या माणसाचा अभ्यास. त्याचबरोबर एक सांगावंसं वाटतं, ते आज विद्यमान नाहीत, चकोर अण्णा म्हणून तळेगाव दिंडोरीचे, ज्यांचे 2 सुपुत्र आजही या पदयात्रेमध्ये दीक्षा घेऊन आहेत, ते दामू अण्णा चकोर, ज्यांनी 20 वर्ष पंढरपूरची पायी वारी केली, आणि नंतर त्यांना माणभाव संप्रदायाचे कविरत्न दागी शेवलीकर यांच्याकडून त्यांना धर्मोपदेश घडला, आणि त्याने धर्मप्रवेश करून धर्माचा प्रचार केला. एवढा प्रचार केला की आज या पदयात्रेमध्ये नाशिक जिल्ह्यातली बरीच मंडळी आहे. बायांनो, बोलू नका, आणि स्थानिक बाय त्यांनी सुद्धा न बोलता सेवा करा. ए बाळा, हळू बोल. आणि या एका माणसाने नाशिकच्या शहरामधल्या एक वंजारी समाजाच्या लोकांना, जे खाणारे पिणारे लोक होते, अशा लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना धर्म सांगून शेकडो लोक त्यांनी धर्माला लावले. हे आजही दामू अण्णा चकोर यांना संपूर्ण नाशिक जिल्हा ओळखतो. त्यांच्यावर या पदयात्रेचा एवढा प्रभाव पडला की त्यांनी अखंडपणे जोपर्यंत ते चालू शकत होते तोपर्यंत त्यांनी पदयात्रा केली. आणि असे 2 माणसं ग्रस्ताश्रमातील अनुभवलेले ते आमच्या पदयात्रेला लाभले. आता ही मंडळी तर ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये निपुण आहे, परंतु प्रापंचिक जीवनातले जे काही काने कोपरे असतात हे त्या लोकांना माहिती, आम्हाला माहित नाही. प्रापंचिक जीवनात जगणाऱ्या लोकांची नस म्हणतात त्याला, ती कुठे आहे ती त्यांना माहीत. आणि मग त्या माध्यमातून त्यांनी तो प्रचार केलेला आहे. आणि मग त्या पदयात्रेमध्ये आमचे कीर्तनकार बाबा आज तर ते स्टार आहेत, परंतु त्या काळामध्ये ते सुद्धा नूतनच होते कीर्तनामध्ये. आणि मग त्या गावामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली. आमचं तर उद्दिष्ट असते, तुम्ही गावचे लोक घ्या की न घ्या, पण आम्ही तुम्हाला देणार. ते म्हटलेलं आहे, म्हणजे सद्भक्तांनी अन्नदान करावं, ज्ञानी पुरुषांनी ज्ञानदान करावं, हे की नाही. आणि मग तुमचं जर काही आम्हाला खायचंय घ्यायचंय तर आम्ही बी काहीतरी तुम्हाला दिलं पाहिजे ना. मग हे उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावामध्ये आजही देखील गावकऱ्यांची इच्छा नसली तरी आम्ही त्यांना ब्रह्मविद्या शास्त्र सांगणार, तत्वज्ञान सांगणार, प्रचार करणार, धर्म शिकवणार. आणि मग त्या गावामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्पीकर नाही, जे काय आमच्यासोबत होतं तेच भजनी मंडळ 4-2, त्यातले त्यात अजून तुम्हाला सांगतो, हे 4 जण होते बघा संचालक, आणि आम्ही होतो 4 जण उपसंचालक त्याच्यामध्ये. का हो, म्हणजे ती सुरुवातीची पत्रिका आम्हाला एक. पण त्यावेळेस बाबांचं कीर्तन सुरू झालं, तिथे कीर्तन सांप्रदायिक तत्वज्ञानावर सुरुवात झालं. आणि मग त्या लोकांना कळालं का, अरे हे मानभाऊ तर काही दुसरं नाही, आपलेच होतं. आणि मग बघता बघता 1, 2, 3, 4, 5 घराचे दारे उघडायला लागले, घरातले माणसं बाहेर पडायला लागले, कीर्तनामध्ये सहभागी व्हायला लागले. आणि बघता बघता त्या मंदिराचं प्रांगण पूर्ण भरल्या गेलं. मंदिराचं प्रांगण भरल्या गेलं आणि कीर्तनाला साथ द्यायला सुद्धा गावातली लोक उभे राहिले. हे कशाची फलश्रुती आहे? तर या सर्वत्र प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे की जरी गावातल्या लोकांना कोणाला घेण्याची इच्छा नसली तरी आम्ही ते तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मानव संप्रदाय काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेस केलेला आहे. म्हणून त्या गावातील त्या लोकांच्या मनामधली असणारे जी गैरसमज असणारे जे अज्ञानत्व ते त्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून दूर झालं. कीर्तन संपलं, जेवण झाले. जेवण झाल्यानंतर देखील हे 2 माणसं आमचे घरोघरी जाऊन प्रबोधन करायचे. याच्यामध्ये प्राध्यापक बी ए भोसले सर आजही ते जिवंत आहेत. चांदूर बाजार या ठिकाणी त्यांचं वास्तव्य. पदयात्रेपासून त्यांनी अजून मोटार गाडीने प्रवास केलेला नाही. 89 सालापासून ते आजही पायीच प्रवास करतात. त्यांनी घेतलेलं भक्त आहे. देवाचं सूत्र त्यांनी सांगितले की चालणं होईल तोपर्यंत चालायचं, करत राहायची यात्रा, पडल्यानंतर स्मरण करायचं शेवटच्या क्षणापर्यंत. तर त्या ठिकाणी तो प्रसंग असा घडला की नंतर सकाळी पदयात्रा आमची निघणार त्यावेळेस ते गावचे लोक आडवे आले. म्हणले, महाराज नाही ना, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणले, अजून आजचा दिवस तुम्ही आमच्या गावामध्ये घालवा. काय परिवर्तन झालं? काय केलं आपण त्यांना? काय नातं होतं आपलं? काहीच नाही. परंतु त्या भगवंताची कृपा त्या लोकांवर झाली की त्यांना हे कळालं, त्यांचे अंधश्रद्धा गैरसमज दूर झाले आणि त्यांना हे कळालं की महानुभाव देखील आमचेच आहेत. तर हे या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ही पदयात्रा कार्यालयाला गेली. कार्यालय कोणी उपदेशी नाही.
तो प्रसंग मला आजही आठवतो. गावाच्या बाजूला नदी आहे, नदीमध्ये बाकी मंडळी थांबली. मी आणि आमचे एक ते सुधाकर दादा सेवात करून पुढे व्यवस्थेला गेलो. गावात गेलो, माहिती घेतली दिंडीची कोणी व्यवस्था करते काय, कोण करते काय नाही. कोणीतरी आम्हाला वाडा दाखवला, त्या वाड्यात जा म्हणे, तिथले ते पाटील करतायत. गेलो, पाहिलं तर ते नुकतेच पाटील बारबंडी घातलेले, डोक्याला पगडी आहे, हातामध्ये डोक्यापेक्षा उंच काठी आहे. आणि ते पाटील आले आणि घरामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही बोलत नव्हतं. आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, म्हणलं पाटील आमची दुपारची जेवायची व्यवस्था बघा. सकाळी गेलो आम्ही, दुपारचं जेवण मागतो त्यांना. ते म्हणे काय हरकत नाही महाराज, या म्हणे. म्हणून आम्ही एवढे लोक, फार काही लोक नव्हते त्या मानाने, 70-80 लोक होतो आम्ही. ते म्हणे काहीच हरकत नाही महाराज, तुम्ही सगळे या म्हणे, एका टप्पूत तुम्हाला जेव घालतो म्हणे. ही भाषाच आम्हाला कळायला. म्हणलं बाबा याच्यात मानव पंथाचं कोणी नाही या गावामध्ये. आणि तो म्हणतो की तुम्ही किती येऊ द्या लोक, एका टप्पूत तुम्हाला जेव घालतो म्हणे. अवघड प्रश्न आहे. आम्ही आलो, सहकार्यांना सांगितलं बा. तो लय करारी माणूस दिसतो, बारबंडी आहे, पगडी पिवळी, काठी हातामध्ये. आणि लगेच त्यांनी गड्याला आदेश दिला, जा रे म्हणे ते कावडे घेऊन जा गंगेवर. 2 डब्बे बांधलेले 15-15 लिटरचे कावडी तयार केल्या. गंगेहून पाणी आणायचं, पाणी तपवाने दिंडीला आंघोळ घालायची, छानपैकी जेवायची व्यवस्था केली त्या माणसाने. कुठलाही लवलेश नाही. तर या पदयात्रेच्या माध्यमातून अन्य गावाला देखील अन्नदान घडतं. त्या लोकांना देखील तिथे या पदयात्रेच्या माध्यमातून साधू संतांचा सहयोग आला. तर अशा प्रकारे समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचं कार्य या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून होते. आज हे पदयात्रेचा हा जो वटवृक्ष आहे, बाराखंडीची पहिली पदयात्रा 95 साली या ठिकाणी निघाली. त्यावेळेस ही पदयात्रा इथे आली असताना या मंदिराचं संचलन करणारे तत्कालीन परमेश्वर सद्भक्त श्री सारंगधर बर्डे आणि त्यांचा परिवार, गावातले सर्व मंडळी उत्तम प्रकारे त्यावेळेस त्यांनी व्यवस्था केली. खूप अशी मंडळी होती त्यावेळेस. दुसरी पदयात्रा ज्यावेळेस आली त्यावेळेस देखील या खांडीवर आणि सर्व 12 खांडीवर सुंदर प्रकारची व्यवस्था झाली. आणि या गावाशी माझा जो संबंध आला तो 97-98 सालापासून मी या ठिकाणी येतोय. गेली 3 वर्ष सतत 5 दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला गेला. त्या संपूर्ण मंडळींचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे योगदान लाभलं. सर्वज्ञ विद्यापीठाचे वर्ग या ठिकाणून चालत होते. इथे केंद्र उभारले गेलं होतं. 30-35 लोक या ठिकाणून अभ्यास करत होते त्या विद्यापीठाचा. त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. एक थोडंसं घुमट होतं, बाकी समोर पत्र होते. पाऊस आला तर बसायला जागा नव्हती. अशा अवस्थेमध्ये सारंगधर भोजाजी बर्डे, हिरासा बर्डे आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत, तर सारंगधर बर्डे म्हणजे पंथामध्ये नावलौकिक असलेले त्या काळातले एक व्यक्तिमत्व. कारण माहूरच्या देवस्थानचे ते एक म्हणजे ट्रस्टी सदस्य होते, संचालक होते. नंतर काही थोडेसे मतभेद झाले, तरी पण त्यांनी आपला धर्म, आणि मला असं वाटतं माहूरच्याच मठाचा एक मठ इथं आहे नाही का आपल्या गावात, हां, तर माहूरच्याच मठाची एक शाखा या ठिकाणी त्यांच्या त्या गल्लीमध्ये आहे. आपली पदयात्रा तिकडून जाणार होती पण पोलिसनं परवानगी नाकारली आणि म्हणून पदयात्रा आपली आता मध्य मार्केटतून जाणार आहे. तर त्यावेळेस इथं काही नव्हतं आणि हे सर्वसाधारण एक घुमट होतं. पूर्वजांनी त्याची निर्मिती केली होती. मंदिरला जागा नव्हती. मला वाटतं ट्रस्टे त्यांनी केलं ते दादा. तर त्यावेळेस म्हणे नागपूर जिल्ह्याचं ते ट्रस्टीची व्यवस्था नव्हती, चंद्रपूरला होती. तिथून ती परवानगी आणली, मंदिर ट्रस्ट झालं. आणि हे पुढचं जे काय आता चिचोंडीकर बाबांनी सांगितलं की या मंदिराचं जे काही जीर्णोद्धार वगैरे हे काही जे आपल्याला दिसतंय ते बर्डे परिवाराने केलं. आणि नंतरचं जे आता सुचारूप हे संचलन, आज या ठिकाणी आमचे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री लाडबाबा यांच्या देखरेखीखाली आज या मंदिराचं सुचारूपणे संचलन संपन्न होत आहे. आता जी काही येती मंडळी पदयात्रा येतील, जे काही कोणी येतात, त्यांची व्यवस्था या ठिकाणी दत्तरादादा लाड आणि त्यांचा परिवार आचार्य श्री लाडबाबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं व्यवस्थापन चालत असते. तर सांगायचं तात्पर्य की सर्वज्ञ प्रतिष्ठानचं जे हे कार्य आहे, हे जे कार्य आहे याची स्तुती म्हणून मी सांगत नाही, परंतु या पदयात्रेने जो महामार्ग निर्माण केला त्या महामार्गावर आता महानुभाव संप्रदायातील अनेक संत महंत धर्मप्रचाराचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्र त्याने पिंजून काढलेला आहे. या पदयात्रेनेच कमालच केलेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या पदयात्रेने पदक्रांत करून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे, ज्यामध्ये
गुजरात आहे, म्हणजे तेलंगणा आहे, आंध्र म्हणजे मध्य प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, हरियाणा आहे, पंजाबला तर 2 वेळ गेली. आता यावर्षी ही पदयात्रा जाणार होती पठाणकोट ते जम्मू, परंतु पहलगाम या ठिकाणी हल्ला झाल्यामुळे तिथल्या सरकारनं या पदयात्रेला परवानगी नाकारली आणि म्हणून वेळेवर ही पदयात्रा बाराखंडीच्या पदयात्रेमध्ये हिचं रूपांतर झालं. आणि अशा प्रकारे ही पदयात्रा समाजाचं प्रबोधन करत करत या ठिकाणी आलेली. आणि म्हणून पदयात्रेमध्ये असणारी ही सर्व मंडळी, त्यांचा देखील एकच उद्देश आहे की माझ्या देवाचा आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा, तो माझ्या कृती आणि उक्तीतून. ही पदयात्रा सरळ जरी रस्त्याने गेली तरी बघणाऱ्याला असं वाटते काय आहे, कोण आहे, कुठून आले, काय आले, आणि त्याच्यातून त्यांना ते मार्गदर्शन घडतं की ही मानव पंथाची दिंडी आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर आपल्या हृदयाशी तो हेतू बाळगला पाहिजे की आमच्या पंथाचा जो हा ध्वज आहे तो ध्वज आम्हाला उंच करायचा आहे. आमच्या पूर्वजांनी अटकेपार हा ध्वज नेलेला आहे, परंतु किमान आपण तो ध्वज आपल्या घरापुरता तरी तो आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून ध्वजावर मला आठवण झाली की यानंतर एक मी तुम्हाला माझी मनातली सूचना देतोय की आपण उपदेश आहात तर प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या पंथाचा एक ध्वज लावणं अतिशय आवश्यक आहे. तो लावलंच पाहिजे की ज्याच्यामुळे पाहताच कळेल की हे मानव पंथाचं घर आहे. गुजरातमध्ये आम्ही जातो, आदिवासी भागामध्ये जातो आम्ही, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, वाडा या ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या तालुक्यात ज्यावेळेस आम्ही जातो, आदिवासी भाग ज्याला म्हणतो, त्या प्रत्येक आदिवासीच्या झोपड्यावर महानव पंथाचा ध्वज आहे. त्यांना खऱ्या अर्थाने धर्म कळाला. आम्हाला अजून कळालं ना, आमच्या तर 3-3 मजली बिल्डिंग आहे, मग आपला झेंडा लावायला काय हरकत आहे का? आणि त्या भागात कुठे जरी आमच्यासारखं गेलं आणि चुकलं, अन्य संप्रदायाचे लोक म्हणतात, ए बाबा तुला दंडवतवाला पाहिजे का? तुला दंडवतवाल्याचं घर इकडं आहे. म्हणजे असं ते लोक आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून प्रत्येक उपदेशाच्या घरावर ध्वज असणं अति आवश्यक आहे. पटलं तर घ्या, पटलं तर टाळी वाजवा. वाकडे भाऊ, आता पहिलं तुमच्या घरावर पाहणार मी झेंडा आहे की नाही, पुसतपासूनच सुरुवात करूया. तर अशा प्रकारे या ठिकाणी परमपूजनीय श्रद्धेय श्री आचार्य प्रवर लाडबाबाजी आणि आमचे सर्वच आदरणीय संयोजक बाबांनी हे जे व्यवस्थापन केले, त्यांचे सत्शिष्य दत्तराज दादाजी लाड आणि सर्व पुसतकर, आज मला वाटते वाकडे परिवारांच्या वतीने आहे का अन्नदान.